नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आलेले आपण आपल्या शेतामध्ये. आजचा विषय म्हणजे मका पिकाची थोडक्यात माहिती. ही माहिती आजपर्यंत जी झालेली आहेत तेवढीच माहिती आहेत. याच्यावरती काही असं लाखोचं उत्पन्न घेणारे किंवा हे घेणारे अशी काही माहिती नाहीत. हे असं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ इथेच सोडून जाऊ शकता. चला तर मित्रांनो, मेन मुद्द्यावरती वळूया. आपण ह्या मकाला अगोदर जे आहे ना, पेरणीच्या वेळेस एक रासायनिक खताची बॅग टाकलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टरच्या सहाय्यानं पेरणी झालेली आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे याच्यावरती आम्ही एक फवारणी घेतलेली आहे आणि एक कोळपणी घेतलेली आहे. मुद्दा एक स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात आता. सुरुवातीला आम्ही 25 जून रोजी मकाची लागवड केलेली होती आणि आज आहेत 25 जुलै, म्हणजे पक्क्यानं 1 महिना झालेला आहे. या मकाची साईज बघू शकता. 1 महिन्यामध्ये किती वाढ झालेली आहे. माझ्या तरी हिशोबाने भरपूर वाढ झालेली आहे. मध्यंतरी काय झालेलं होतं, पाण्यात कमी पडला होता. पाणी कमी पडला होता, त्या कारणानं थोडंसं मालावरती पिवळसरपणा आलेला होता आणि त्याच्यावरती पिवळसरपणा आल्यामुळे आम्हाला एक फवारणी घ्यावी लागली. त्यावरती पिवळसरपणाची फवारणी घेतली आणि एक अळीचं औषध फवारणी घेतली. त्यामध्ये आम्ही 5 पंप फवारणी घेतलेली आहेत. क्षेत्र पाहू शकता, 30 गुंठे क्षेत्र आहेत पुरं टोटली. 30 गुंठे क्षेत्रामध्ये जे ना आम्ही 5 पंप फवारणी घेतलेली आहेत. रिझल्ट योग्य आलेला आहे. क्वालिटी पण चांगली सुधारली आणि पिवळसरपणा पण गेलेला आहे आणि याच्यावरती मला अशी अळी आढळून नाही आलेली आहे आतापर्यंत. तर दुसरी गोष्ट म्हणजे आता कोळपणी. कोळपणी थोडंसं काय झालं, पाऊस लेट झाला, उशिरा झाल्यामुळे जे काय झालं, बैलजोडीवाला काय म्हणे, एक थोडंसं पाणी पडल्यानं काय होईल म्हणे, वावर थोडंसं भुसभुशीत होईल म्हणे आणि कोळपण्यास सोपं जाईल म्हणे. त्यामुळे थोडंसं उशिरा कोळपणी झाली आणि ते योग्य झालं होतं. कारण की पेरण्याच्या वेळेस सकाळी पाणी पडला, संध्याकाळी पाणी पडलं आणि सकाळी पेरणी झाली आणि त्यामुळे एकदम शेत असं कडक झालेलं होतं. त्याला जे आहेत ना, ती मदत मिळाली पाणी पडल्याने आणि त्याची वावर पण थोडंसं योग्य दिसलं मला. मेन मुद्दा म्हणजे आज 1 महिना झालेला आहे. 1 महिन्याची बघू शकता तुम्ही कोळपणी प्लस फवारणी आणि युरियाची करा. आणि चला मेन अजून काही गोष्टी सांगतो. काही ठिकाणी काय झालेलं आहे, ट्रॅक्टरमुळे नांगरणी केलेली होती आणि पेरणी पण ट्रॅक्टरमुळे केलेली आहे. काही ठिकाणी काय झालेलं आहे, बघू शकता चांगली वाढ झालेली आहे. हे जे म्हणजे टाकण्याचा जो सरीने जे टाकतो ना, तो वाढ कमी झालेली आहे. वाढ म्हणजे मला तर असं आढळून आलं की बा ट्रॅक्टर पद्धतीने जर आपण मका पेरले, ती थोडंसं ओढ झालेली आहे. आता पुढच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस मका पेरू, पट्टा पद्धतीनं पेरू, म्हणजे 2 दाणे शेजारी थोडासा अंतर कमी आणि साईडला मध्ये गॅप. त्या गॅपमध्ये जे ना निंदाई पण चांगली चालते, वखर पण चांगला चालतो आणि दुसरं म्हणजे हवा पण चांगली लागते. माल वाढ होण्यास हवा जास्त आवश्यक राहते, ते लक्षात आलेलं आहे. आता मी जे माझ्यासोबत जे एक मका होती, त्यांचं वावर बघितलं, शेत बघितलं, मला योग्य वाटलं. आता पुढच्या वेळेस आपण जे ना त्या पद्धतीनं मक्का लावू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर पट्टा पद्धतीने जर मक्का लावली असता आम्ही, तर मधात जर पाणी कमी पडला होता, ठिबक बीद्वारे तुम्ही पाणी सोडलं गेलं असता. पण काय आहे ना, हे खरीप हंगाम आहे, याला वरचाच पाणी योग्य राहील. ठिबकनं पाणी सोडून काही फायदा राहत नाही. लयच अति विषय आला तर सोडू शकता तुम्ही, मग नाहीतर तुमच्या पद्धतीने सोडू शकता. हा विषय आहे. आणि चला तर मग ह्या मक्काचा 1 महिन्याचा क्वालिटी पाहूया. पाहून घ्या तुम्ही क्वालिटी.
1 महिन्याची क्वालिटी आपली मकाची कशी आहे? पक्क्यानं 1 महिना झालेला. 1 महिन्याला 1 दिवस कमी ना जास्त. बघू शकता. जी आहे ती क्वालिटी समोर आहे. जी नाही आहे ती काहीच नाही. क्वालिटी बघू शकता. आणि तुम्हाला याच मक्यामध्ये अजून पुढचा व्हिडिओ येईल. 8 दिवसानं येईल. आणि परत एक सांगतो, परत एक सांगतो, या मक्कावरती आपण आता याच्या अगोदर म्हणजे मागच्या वर्षी 2025ला जे मकाचं उत्पन्न झालेलं आहे त्याचा पूर्ण व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर 3 दिवसानं किंवा 4 दिवसानं अपलोड होईल. तर चला तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमची काय राय आहे हे नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ वॉच केल्याबद्दल.